बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणजे मलकापूर मतदारसंघ। सुरुवातीपासून काँग्रेस आणि भाजपनं या मतदारसंघात आपले आमदार निवडून आणलेत। 1995 पासून ते 2019 पर्यंत या ठिकाणी भाजपचे चैनसुख संचेती यांनी सलग 5 वेळा आमदारकी भूषवली। मात्र 2019च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजेश एकड़े यांनी चैनसुख संचेती यांना दणका दिला आणि संचेती यांची डबल हॅट्रिक रोखली। आता पुन्हा एकदा चैनसुख संचेती विधानसभेसाठी इच्छुक दिसतात। मात्र त्यांना त्यांच्याच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी आव्हान दिल्यानं अद्याप मलकापूरच्या उमेदवारीवर काही निर्णय झालेला नाहीये। भाजपचेच नेते शिवचंद्र तायडे पाटील हे पत्नी उमा तायडे पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, तर काँग्रेसकडून मात्र आमदार राजेश एकड़े हेच उमेदवार असतील असं स्पष्ट दिसते। त्यामुळे यंदा मलकापुरात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल असं देखील बोललं जाते। या तिरंगी लढतीचा फायदा आणि तोटा नक्की कोणाला होऊ शकतो, मलकापूरचं ग्राउंड पॉलिटिक्स नेमकं काय सांगतंय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र, प्रस्तुत वारं आमदारकीचं। खरं तर यापूर्वी 5 वेळेस मलकापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले चैनसुख संचेती हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि यावेळेस सुद्धा तेच प्रबळ दावेदार आणि इच्छुक उमेदवार आहेत। मात्र भाजपमधून अंतर्गत विरोध झाल्यानं चैनसुख संचेती यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली। भाजपचे नेते शिवचंद्र तायडे पाटील हे पत्नी उमा तायडे पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत। पाटील यांनी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या उमेदवारीलाच विरोध केलाय, कारण मलकापूर मतदारसंघात बहुजन समाजाचा लोकप्रतिनिधी असावा अशी त्यांची भावना आहे। त्यामुळे बहुजन समाजातील व्यक्तीला भाजपनं उमेदवारी द्यावी अशी भूमिका ही शिवचंद्र तायडे पाटील यांनी मांडली आहे। तसंच चैनसुख संचेती हा हुकुमशहा माणूस आहे असं सांगत त्यांनी जर पक्षानं आपलं ऐकलं नाही आणि इथं भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यास त्याला कार्यकर्ते आणि आम्ही जबाबदार नाही असं देखील म्हटलंय। त्यालाच वरिष्ठ पक्ष जबाबदार असेल असं देखील म्हणत त्यांनी थेट इशाराच दिलाय। दुसरीकडे चैनसुख संचेती हे अल्पसंख्याक समाजातून येतात। त्यांनी जवळपास मतदारसंघाचं 30 वर्ष प्रतिनिधित्व केलंय। याचबरोबर चैनसुख संचेती यांनी मलकापूर अर्बन बँकेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या कोट्यावधीच्या ठेवी देखील बुडवल्यात। अशा भ्रष्टाचारी माणसाला लोक मतदान करणार नाहीत। बँक घोटाळा प्रकरणामुळे भाजपची सुद्धा इथं चांगलीच बदनामी झाली आहे। त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता पत्नी उमा तायडे पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे। एवढंच नव्हे तर जर माझ्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही तर मी स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशी जाहीर भूमिका घेतल्यामुळे भाजप नेतृत्वासमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय। जर शिवचंद्र तायडे पाटील हे अपक्ष निवडणूक लढले तर त्याचा फटका हा भाजपला इथं मोठ्या प्रमाणात बसू शकतो। शिवचंद्र तायडे पाटील यांची ताकद पाहायची झाली तर मतदारसंघात 1.25 लाख मराठा समाजाचं मतदान आहे। त्यामुळे मराठा समाज हा शिवचंद्र तायडे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो। त्याचबरोबर उमा तायडे पाटील या जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा होत्या, तेव्हा मतदारसंघात अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहेत। विश्वगंगा आणि नळगंगा या नदीवरती बॅरेज सुद्धा बांधण्याचं काम उमा तायडे पाटील यांनी केलं होतं आणि या नदीवर बॅरेजेस बांधल्यामुळे मतदारसंघातली बरीचशी जमीन ही ओलिताखाली आली असून त्यामुळे शेतकरी वर्ग हा तायडे पाटील यांच्यावरती चांगलाच खुश असल्याचं सध्याचं मतदारसंघातील चित्र आहे। तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर भाजपनं निवडणुकीपर्यंत जर पक्षांतर्गत वाद मिटवला नाही तर मात्र याचा थेट फायदा हा काँग्रेसचे आमदार राजेश एकड़े यांना मिळणार आहे। मागील 5 वर्षाच्या काळात आमदार राजेश एकड़े यांनी मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित करून मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यावर जोरदार भर दिलाय। त्यामुळे राजेश एकड़े यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार द्यावा लागेल, तरच राजेश एकड़े यांचा पराभव इथं होऊ शकतोय। सध्याची मतदारसंघातली परिस्थिती जर आपण पाहिली तर काँग्रेसच्या बाजूनं मतदारसंघातलं वातावरण असल्याचं इथं स्पष्ट दिसतंय। याला महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भाजपनं कायम अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार हा स्थानिक बहुजन समाजावर इथं लादलाय। त्यामुळेच भाजपविषयी बहुजन समाजामध्ये इथं नाराजी असल्याचं पाहायला मिळते। यामुळे यंदा भाजपनं उमेदवार बदलावा अशी भाजप पक्षांतर्गतच मागणी वाढली आणि याला आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर।
सध्या राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे मराठा समाज हा चांगलाच एकवटलाय। जर परत मलकापूर विधानसभेला अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला तर याचा थेट फायदा हा काँग्रेसचे आमदार राजेश शेकडे यांना होऊ शकतो। त्यामुळे विधानसभेला बहुजन समाजातील म्हणजेच मराठा समाजातील उमेदवार द्यावा अशी भाजप अंतर्गतच जोरदार मागणी पुढे येते। तर दुसऱ्या बाजूला राजेश शेकडे विरुद्ध उमा तायडे अशी लढत झाली तर मात्र आमदार राजेश शेकडे यांना इथं टफ फाईट दिली जाईल अशी मतदारसंघातली सध्याची राजकीय परिस्थिती सांगते। त्यामुळे शिवचंद्र तायडे पाटील यांनी पत्नीसाठी भाजपकडे उमेदवारी तर मागितलीये। जर भाजपचा पक्षांतर्गत वाद हा असाच कायम राहिला तर हा वाद कोणाच्या पत्त्यावर पडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची इथं काही गरज लागणार नाहीये। आणि याचं कारण स्पष्टच आहे, हा वाद आमदार राजेश शेकडे यांच्याच फायद्याचा इथं ठरणार आहे। तर मग बाकी तुम्हाला काय वाटतं? मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा 2024 चा आमदार नक्की कोण होतोय? भाजपच्या भांडणात विद्यमान आमदारांची विधानसभेची वाट सोपी होईल की अवघड? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।